नमस्कार मित्रांनो, मी रमेशचंद्र बागुल आणि आपण पाहत आहात आपलं हक्काचं चॅनल सार्वजनिक वार्ता। मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की सरकारी हॉस्पिटल म्हणजे फक्त गर्दी आणि अस्वच्छता, तिथे काही सोयी सुविधा मिळत नाहीत असा एक समज लोकांमध्ये आहे। सरकारी हॉस्पिटलमध्ये अशा अनेक सेवा आहेत ज्या अगदी मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात मिळतात, ज्याची माहिती सामान्य माणसाला नसते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा लाभ घेता येतो। नंबर 1, मोफत तपासणी। कोणताही आजार असो, सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कडून केली जाणारी तपासणी ही पूर्णपणे मोफत किंवा फक्त 5 ते 10 रुपयाच्या केस पेपरवर केली जाते। मग तो ताप असो, सर्दी खोकला किंवा एखादा मोठा आजार, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला येथे सहज मिळतो। नंबर 2, मोफत औषध। खाजगी मेडिकलमध्ये औषधांची बिलं हजारोंच्या घरात जातात, पण सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनी लिहून दिलेली बहुतांश औषध तुम्हाला तेथेच मोफत मिळतात। विशेषतः गरीब आणि गरजू लोकांसाठी ही एक मोठी मदत आहे। नंबर 3, तपासणी आणि टेस्ट। रक्त लघवीची तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी आणि काही मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर सीटी स्कॅन आणि MRI सारख्या महागड्या तपासण्या सुद्धा मोफत किंवा खाजगी लॅबपेक्षा 10 पट कमी दरात केल्या जातात। नंबर 4, प्रसूती आणि माता आरोग्य सेवा। सरकारी हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांची तपासणी आणि प्रसूती पूर्णपणे मोफत केली जाते। एवढंच नाही तर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सरकारकडून प्रसूतीनंतर मातांना आर्थिक मदतही दिली जाते। यामुळे माता आणि बाल मृत्यूदर कमी होण्यास मोठी मदत होत आहे। नंबर 5, मोफत 108 रुग्णवाहिका सेवा। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी धावून येते, ती म्हणजे 108 रुग्णवाहिका। हा नंबर डायल केल्यावर रुग्णवाहिका मोफत उपलब्ध होते। अपघाताच्या वेळी किंवा गंभीर आजारात ही सेवा जीवनदायी ठरते। नंबर 6, मोफत लसीकरण। लहान मुलांचे आणि गर्भवती महिलांचे सर्व प्रकारचे लसीकरण, उदाहरणार्थ पोलिओ, गोवर, धनुर्वात, सरकारी दवाखान्यात मोफत केले जाते। यामुळे आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित राहते। मित्रांनो, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। सरकारी सुविधांचा लाभ घ्या, आजार अंगावर काढू नका आणि योग्य वेळी उपचार घ्या। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या भागातलं सरकारी हॉस्पिटल कसं आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, अशीच माहितीपूर्ण आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी सार्वजनिक वार्ता चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।